बाडीची भाजी पण आहे बघा. खिडकीतला कार्यक्रम दिसतोय हा. तर गाईज आम्ही आता आलोय बघा इकडे मस्त मस्त असं भाजी घेऊन जायला. सैनिक नगरची ब्लॉगर. हा तर गाईज बघा माझं पीसी. हे गाईज गुड मॉर्निंग नाही आता गाईज डायरेक्ट गुड नाईट म्हणू काय. संध्याकाळी ब्लॉग तयार करावले बघा गाईज. आणि मम्मी तिने गेली ती बघा आता खाली. तर तुम्ही त्यांचे ब्लॉग बघा. हो इकडे बघा. तर गाईज आम्ही आता आलोय बघा इकडे मस्त मस्त असं भाजी घेऊन जायला. हो म्हणताना बडबडायला. तर गाईज बघा इकडे आम्ही वॉकिंगला आलो होतो. आमच्या घरापासून थोडंसं इकडं अंतरावर कडनं एक ताई राहते आणि त्यांचं शेत आहे बघा इकडं. आणि छान असं त्यांनी घरापुढे एवढंच इकडं भाजीपाला केलंय. बघू शकता तुम्ही इकडे किती छान असं भाजीपाला केले त्यांनी. कोबी वगैरे लावलंय इकडं. परत कांदा, मिरची, वांगी एवढ्याच जागेत त्यांनी किती छान असं भाजीपाला केले. आम्हाला काहीतरी लागलं की नाही आम्ही इकडे येतो थोडं थोडं घेऊन जायला. 5 रुपये 10 रुपये दिलं का ताई आपल्या देते त्या. आता मला थोडंसं वांगी पाहिजे होतं बघा म्हणून आली होती मी. तुम्हाला दाखवते बघा इकडे किती छान वांगी लागलेत. बघू शकता गाईस तुम्ही किती मोठी मोठी वांगी लागले तिकडं. काट लय मोठी बघायला. भरपूर आहेत. तर मंडळी तुम्ही बघू शकता इकडं तिकडं आमची घरं आहेत. आणि लई काय लांब नाही आम्ही इथं आलोय. जवळच आहे शेत. आणि ही बघा मुलं इकडं खेळायला लागलेत. मी व्हिडिओ बनवत होतो तर ते त्यांना माहिती आहे ना मी ब्लॉग बनवते म्हणून. तर ते आपापसात बोलत होती ते बघा ब्लॉग बनवायला लागलेत असं माझा एक अंदाज आहे. माहीत नाही ते काय कुजबुज होती. ही सगळी आमच्या समरचीच मित्र आहेत. लई काही मोठी नाही 8वी 9वी 10वीचीच मुलं आहेत. मी ब्लॉगरच आहे हो. सांगायला काय भ्यायचं आहे. मी ब्लॉगरच आहे. सैनिक नगरची ब्लॉगर. हा घ्या एक टायटल दिलं बघा माझ्यासाठी कोमलनं. सैनिक नगरची ब्लॉगर. तर गाईज बघा आम्ही आलो होतो इकडं भोपळा घेऊन जायला. कसलं भोपळा म्हणायचं त्याला? गोल भोपळा. ते मोठा वाला लाल भोपळा असतोय ना. भोपळा म्हणा डायरेक्ट. नाही त्याला काय तर म्हणते तो दुधी भोपळा. तो लांबडा असतोय. ह्याला कुठला भोपळा म्हणते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तो भोपळा घेऊन जायला आम्ही आलोय. उद्या आम्हाला बनवायची तर घाऱ्या. तर उद्याचा ब्लॉग नक्की बघा आम्ही कशा प्रकारे घाऱ्या बनवतोय. मीच नेलते आणि कोमल तिघी मिळून बनवणार आहे. एका ठिकाणी बनवणार आणि वाटून खाणार आहे. तर तुम्ही पण आमच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आम्ही कसं बनवतो घाऱ्या बघायला. आणि पूर्ण घाऱ्याची रेसिपी आम्ही तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. गाईज आता बघा मम्मी खाली काय तर जाऊन मस्त वांगी तोडली ती. अजून काय काय ती मोठा काय तर आणलेला की कमऱ्याला ठेवून. तर मंडळाची बघा वांगी आणली मग तुम्हाला दाखवली ना तिकडनं. तर ही छान अशी वांगी एकदम देशी वांगी बघू शकतो मी किती काट आहे त्याला. इकडे माझी पण भरपूर झाडं आहेत पण वांगी लागायचं थोडं कमी आलंय जरा. ब्लॉगमध्ये दाखवून आय थिंक झाडांना नजर लागली वाटतं. वांगीच लागायची कमी आली. सॉरी गाईज बरं काच काय नाही. का तर झाडं लावूनच भरपूर दिवस झाले 2-3 महिने झाले. त्यामुळे आता वांग्याचं ते वांगी लागायचं सीझन संपलं वाटतं. आता ती झाडं मी सगळी काढणार आणि तिथं सगळं ती जागा स्वच्छ करून आता नवीन आणखीन मी आता बिया आणले सगळ्या भाज्यांची. ती बिया लावणार आहे बघा. आता मी तात्पुरतं ही दुसऱ्यांकडनं आणली. त्या ताईंकडून आणली 20 रुपये पाव किलो. बघू शकता तुम्ही. ही आणि कुठनं तोडलंस? आपल्या झाडाची 3च होती. ही बघा 3 वांगी आमच्या झाडाची आहेत. तिथं ही लास्ट वाटते आता मला. आता लागत नाही इथनं पुढे वांगी. आणि ही जी आहेत ना ही त्या ताईंकडून आणले बघा. आता मस्त भरलेली वांगी करायची आहे. आणि इकडे शेंगदाणा पण गरम करून घेतली ती. हा हा हा. मला बघा पूजा करायचं आहे. देवपूजा. आता देवपूजा सकाळी केली. दिवा लावायचा. दिवा लावायचा काय. तर चला. तर काय झाली बघा पूजा पण. आता एक उदकाडी राहिल्या ती लावायच्या तुळशीला. तर चला थांबा.
आता तुळशीला लाईट एक ऑन करायचं आहे गाईज इथं परत. तर झालं बघा गाईज, तुळशीला पण उदकाडी लावल्या. आणि आज देवपूजा पण केली आता. तर गाईस इथं बघा 1 2 फक्त पूजा करू का 3 संपवले दिवा गाय चिक्कू. एकच राहिली खिशात घालायचं लागायचं. तर गाईज आता बघा आमचं काय एक्झाम संपली ती आता डायरेक्ट मी जाणार 9वीला. माझी दोन्ही बहिणी जाणार, एक बारकी आहे ती जाणार आता 4थीला आणि मधली आहे ती जाणार 7वीला. आणि आता इकडं बघा आमच्या तिघांची वह्या पुस्तक काढून ठेवली. हे ढीग बघा केवढं झालं एवढं. कॅमेऱ्यामध्ये बारकं दिसते पण इथं गायज रिअलमध्ये एवढं ढीग झालाय नाही ते याचा पुस्तकांचा. आता नवीन पुस्तकं आणायला लागतात ना, त्यामुळे मी काढून ठेवले बघा सगळे. एवढा ढीग लागलाय. आणि गायज इकडे बघा ढिगात मला काय काय घावले. माझ्या बारक्या बहिणीचं सर्टिफिकेट घालती, सेकंड आलेली प्राईज 80 मीटर रेसमध्ये आहे बघा गाईज ह्यात. आणि अजून एक आहे ती 100 मीटर रेसमध्ये पण फर्स्ट आलेली बघा गाईज. आणि ही वाला आहे ती, ही पण रिलेमध्ये पण फर्स्ट आहे. तर काय रनिंगमध्ये एकटी फर्स्ट आहे आणि अजून एक आहे ती पण रनिंगमध्येच आहे. थांबा तिचं दाखवतो. आणि एक गाईज इथं बघा ही जेवढं तुम्हाला मिळत ते सगळं रनिंगचंच आहे बघा. सगळं A to Z रनिंगचंच आहे. हे पण रनिंगचंच आहे, हे पण रनिंगचंच आहे ही पण. आणि येल्लो पण ही पण रनिंगच आहे. ही सगळं रनिंगचंच आहे बघा गाईज इथं. आणि समृद्धीचं तुम्हाला सर्टिफिकेट दाखवायचं आहे का थांबा. ते ना किती छान इथं असं इथं एंट्री ना आलं ना दिसलं पाहिजे म्हणून बघा चिटकून ठेवल्या कशी बघा चिटकून ठेवल्या. ही रिलेमध्ये आलती बघा 3rd नंबरला, 3rd पोझिशनला रिलेमध्ये आलती. देवाच्या बरोबर खाली लावल्या बघा गाईस. आणि गाईस तुम्ही म्हणत असाल माझं सर्टिफिकेट कुठं आहे, तर गाईस मला आतापर्यंत एक पण भेटलं नाही बघा. कारण मला काय रनिंगमध्ये मी माझं ऑपरेशन झाले त्यावर मी पळू शकत नाही गाईज. ना आता पण मी पण फर्स्ट आलो असतोच गाईज. तर गाईज आता सगळे जी मोठी ब्लॉगर असतील त्यांच्यापाशी असते बघा गेमिंग चॅनल. तर माझ्यापाशी एक एक्स्ट्रा आहे. तर काय करू गाईज त्या चॅनल सांग की चॅनल आहे एक्स्ट्रा चॅनल आहे त्यात गेमिंग चॅनल बनवू काय करू कमेंट्समध्ये कळवा गाईज. समोरचं पण एक चॅनल आहे बघा त्याचं नाव आहे समूह ब्लॉगर्स आहे ना. जाऊन त्याच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. नाही गाईज येत नाही चॅनल येत नाही हे करून बघितले मी. दुसरं चॅनल काढायला मोठे ब्लॉगरकडं PC वगैरे असते. तुझ्याकडे आहे का PC? बघायचं आहे गाईज. तर चला तुम्हाला दाखवतो माझं PC. तर गाईज बघा माझं PC गाईज इथं बघा मस्त 2 लाखाचं कीबोर्ड नाही माऊस आणि 3 लाखाचं माझं कॅम्प्युटर आहे बघा गाईज. असं आहे बघा गाईज आज माझं PC. काय करू गाईज सांगा तुम्हीच. गाईज कमेंटमध्ये कळवा खोलतो गेमिंग चॅनल पण. तर गाईज बघा इकडं मस्त आता ताजी आणलेली वांगी मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे असं छान असं भरून घेतलंय. आता मी बनवणार याची मस्तपैकी आमटी. तर गाईज मला एक सांगायचं आहे त्या गेमिंग चॅनल ऐवजी मी मम्मीचं काय म्हणते ती खाण्याचं चॅनल काढा काय. ज्या ब्लॉगमध्ये बघते त्यावेळी काय ते शेतातलं सगळं तुम्ही दाखवताय. तर मैत्रिणींनो इकडे बघू शकता मस्त अशी
भरलेल्या वांग्याची आमटी तयार आहे. झणझणीत असा कट पण आलेला आहे. दिसते आमटी आम्हाला कमेंट करा. आता इकडे पीठ घेतले ज्वारीचं. ज्वारीची भाकरी करायची आणि मस्त अशी वांग्याची आमटी बनवलेली आहे. आय आय मेंटल कोमल काकीला ज्वारीची भाकरी आणि ही आमटी घेऊन जा. त्यांचं डबा आहे रे. त्यांनी परवा दिवशी शेंगाची आमटी घालून दिली. तर गाईज ह्यांना देऊन आलेला मी जेवायला बसतो. एवढ्या लवकर गेट हात पळा लागले मला गाईज. काय स्पेशल? आज स्पेशल वांगे आणले. त्याचं स्पेशल आणले बघा आज आम्ही. ऐका, थँक्यू. ही आता जेवण खावा आणि कसं वाटतंय ते आता फोन लावून सांगू नका. उद्याच्या ब्लॉगमध्ये कमेंट करा. ओके ओके, कमेंट मध्ये सांगतो. सांगा काय. हो हो नक्की. आणि ही बघा सकाळपासून दिसत नाही. सांगते भाजी ते यांच्या घरात कसं बसले बघा. हे अभ्यास करत बसल्या. कोण तू शिकवायला आल्यास काय म्हातारे. खा बाबा पहिला. तू शिकवायलास. मी घरात बसलोय. पुरी भाजी. चिल्ड्रन्स पुरी भाजी नाही रे, भाकरी आहे बाळा. आगळा किती वाजता? आहे, थोडी पितो काय? ए, चला काय टाक. ए चला जातो मी घरी. भेटला बघा लस्सी. लस्सी नाही, लस्सी. ए, लस्सी नसते. कशी आहे ते पण सांग. ते आता उद्या कमेंट्स मध्ये बघा. मी पण शेअर टाकतो माझ्या चॅनल वरनं. तर गायज मस्त पैकी लस्सी त्याने पिऊन आले बघा घरी. इथं फादर पण आली ती बघा बनाडीला जाऊन. कोणाचा आहे हे सांगा. हाय. विशाल स्टेज वरती या. पहिला एक्सरे उचला. काय जेवायला बसले वा निवांत इकडे बिग बॉस बघत. आता मास्तर जेवण झाले, अजून मम्मी जेवत बसल्या बघा इथं.